चाल करी ते पेटीचं माईक बंद कर बरं थोडं. चाल करी 7-5-3 दशकांचा मेळा एक तत्व कळा दावी हरी तैसे नोहे नाम सर्व मार्ग वरिष्ठ ते काही कष्टी बांधू शकल खरे बाबा ते काही कष्ट न लगती असा सपने उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार असे ज्ञान देवाचिने नामे अर्थ रामकृष्ण पंत करणे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण देई नमन 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 सातबाद दिन दशकांचा मेळा एक तत्विकला दावे हरी देश नवी नाम सर्वात काही इष्ट लागती आजपा जपणे उलट प्राण तेने मनाचा निर्धार असे ज्ञान देवा जिने नामे विन व्यर्थ राम ए रामकृष्णवंत करिवेला हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे विठाला 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 धिंताता Hallelujah.
सातबाचा तीन दर्शनाचा मेळा एकतत्व कला दावे हरी प्रसिद्ध सिंग खाली बसायला सुद्धा काय प्रॉब्लेम बसून खाली थोडी इज्जत जाईल याच्यापेक्षा काय काय करेना सुधरणार पण काय करतो खतरनाक सात पद्धतीनं दर्शनाचा मेळा एकत्व कला दावी आणि प्रसन्न ते कार्यकर्ते गडबड कमी करा तर कीर्तन होईल. आहे त्या जागेवर बसून घ्या कृपया विनंती आहे सर्वांना. विठाल सातबाद दिन दर्शनाचा मेळा एकत्व कला दावी आणि प्रसिद्ध संगीत किती संगीत आपल्या स्वतः सर्व शेत येणार भांगे पुन्हा मोबाईल बंद करा. तुम्ही काय कीर्तन म्हणजे खेळ समजला का मग आम्ही येणे बिणे कधी मोबाईल काय आपलं कोणाची तिला कोण खरं घालून विठाल घेतलेला म्हणजे कुणाच्या म्हणण्याचं शेवट घालून कल्पना वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहे. शरीरात जसे पंच प्राण आहेत कसा घालली का शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूती आहेत तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर जगाचं कल्याण व्हावं हे फक्त तिघांना वाटतं. एक आईवडील, दोन संत आणि तीन भगवंत. या जगात फक्त तीनच माणसं आपली आहेत. एक आईवडील, दोन संत आणि तीन भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे आईला वाटतं. माझं लेकरं सुखी व्हावं हे वडिलांना वाटतं. आणि हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं. हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि माझं भजन करणाऱ्या माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको, 84चा खर्चाचा त्याचा सुटावा आणि तो जीव मुक्त व्हावा हे देवाला वाटतं. कारण ह्या जगात सगळ्यात वाईट दुःख जर कोणतं असेल तर गर्भवास असेल. निराय काय सांगू गर्मीच्या यातना फार सगळ्यात मोठं दुःख गर्भवासाचं आहे. गाढव व्हा, कुत्रा व्हा, बैल व्हा, मुंगी व्हा, खेकड व्हा, मासा व्हा, असं फिरत फिरत राहा. त्या गर्भवासाचं दुःख माझ्या लेकराला नको हे देवाला वाटतं. आणि हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि माझे बाळ सुखी व्हावं हे आई वडिलांना वाटतं. याचं कारण 12व्या अध्यायात असं म्हणणं आहे. गोळीबारी काय का अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे.
इथं त्रिपुटी आहे, इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. क्लिअर आहे का होय 2-4 क्लिअर आहे का? रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, कष्ट केले तर भाकर आहे आणि व्यायाम केला तर पैलवान आहे. त्याला रियालिटी आहे. अभ्यास करा तर ज्ञान आहे, बापाची पेन नाही, पेन नाही. कष्ट करा तर मिळेल आणि कष्ट केल्यावर मिळतच. इथं दोन्ही मुद्दे, मिळेलही आणि मिळतं. फुकाट खायचं बंद करा, पगारावरच भागवा. वर कमाई करून ईडी पोरं पैदा करून गावाचं वाटलं करू. तुमच्या वाक्य निराय का झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न कधीच करू नका, कधीच करू नका. तुमच्या प्रारब्धाने मिळतंय ते तुम्ही मनोशक्त घेतल्याशिवाय राहू नका. आणि तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला मिळणारच. गड्डेवरच्या बापाने अजून तर कुणाला उपाशी ठेवलं नाही. लाकडातला किडा जर जगू शकतो, बंगल्यातला राजा जर जगू शकतो आणि घाणीतला किडाही जगू शकतो, कोट्याधीशही जिवंत आहे, भीक मागणाराही जिवंत आहे आणि मध्यम वर्गही जिवंत आहे आणि तिघांनाही जिवंत ठेवणारा भगवानाचा आहे. जरी नोटांवर झोपत असला तरी तो झोपतोच आणि उपाशी झोपत असला तरी तो झोपतोच. त्याला काळजी. कोट्याधीशही माणूस जिवंत आहे, मध्यमवर्गीय जिवंत आहे आणि भंगार गोळा करून प्लास्टिक विकणाराही जिवंत आहे. मग तिघांच्या जगण्यात फरक काय? तिघाही डोळे झाकूनच झोपतात आणि तिघाही तोंडाने जेवतात. अजून तर काय श्रीमंताने खायची जागा बदलवली नाही किंवा नाही पैसे नाही, इकडं बंद इकडं सुरू असं. असं तर काही झालं नाही. वाटलेलं काय का भेद देवानं नाही, भेद मानवानं केलं. भेद देवाने केले नाही, देवाने त्याचं लेकरू म्हणूनच सांभाळलंय. तुमची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळं तुम्ही याला श्रीमंत आणि याला गरीब म्हणता. हा तुमच्या बुद्धीचा दोष आहे. श्रीमंताच्या बायकोच्या गळ्यात खोटे दागिने सगळे, पण एकाही बाई म्हणत नाही ते दागिने खोटे. याचं कारण आहे की बायको श्रीमंताची बरत नाही का. आणि भांडे घासणारी बाई आहे, रुपया गोळा केलाय बिचारीनं, ठेवण्याची काठीनं भाजीतून उरव, मुलांच्या फीतून उरवले. बिचारीने शेळ्या विकल्या, बकरं विकले आणि 5 तोळ्याचा मस्त हार केला. त्या भांडे घासणाऱ्या बाईचा हार खरा आहे. खरा आहे, ओरिजिनल आहे तो. तिने शेळ्या बकरं विकली, पण कीर्तन आलेल्या सगळ्या बाया तिच्या हाराला खोटं म्हणतात. तिचा प्युअर खोटा आहे, तिला खरं म्हणतात. जिनं भांडे घासून सोनं केलंय तिला लोक म्हणतात कार्यक्रमासाठी आणला असेल, नाहीतर ती घेऊ शकत नाही. आणि हिचा अख्खा खोटा आहे तरी ती म्हणतात ती बायको श्रीमंताचे, ते खरं असेल. आणि मोठ्यांच्या नादी लागून 80% लोक भिकारी झाले. भिकारी झाली, संपली लोक. अजून सुरुवात नाही झाली की त्याला पुढे चढ होते 2-4 पुढे जायला. कीर्तन थोडं बारीक ऐकावं लागतं तर कळत काय करणार. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. हो सोडायचं मग त्याला मजा राहते. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. कोणी क्लिअर करा का. म्हणजे अभ्यास केला तर ज्ञान आहे, कष्ट केले तर भाकर आहे, पण हे म्हणणं 12व्या अध्यायाचं आहे.
सुताव लागत होतो. पण 12व्या अध्यायाचं म्हणणं हे म्हणणं 12व्या अध्यायाचं, पण 9व्या अध्यायाचं म्हणणं असं नाही. जरा क्लिअर करा. 9व्या अध्यायाचं म्हणणं असं नाही.